सीसीटीव्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं, हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय. हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅश बद्दल नुसतं मोघमच बोललं जातं तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं. पण हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात, म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं, हे असेल त्याच्यामध्ये विमान काय बिघाड, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं. तर का ते स्टॉल झालं, असं का झालं? मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का, ऑइल आहे का, ह्या बेसिक गोष्टी बघतो. तसं विमान उडत असताना, उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो. त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का, सगळ्या केबल लागल्यात का. जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का, बटणं नीट दाबली जातात का, आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोअरला येऊन थांबते का, हे जे बेसिक लिफ्टमध्ये चेक केले जातात. हे तर 51,000 फीटला उडणारं विमान आहे आणि हे जर चेकअप तर करावाच लागतो. हे DGCA सुद्धा सांगितलेलं आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं. त्यामुळे टेक ऑफ पूर्वी याचं काय चेकअप झालं होतं का? चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार. ते आम्ही करू शकत नाही, पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल. टेक लॉग हा प्रत्येक विमानाचा टेक लॉग हा केला जातो. टेक लॉग असेल तो जो अधिकारी आहे मेकॅनिकल इन्चार्ज तो सही करतो आणि विमान चालक जे असतात को पायलट आणि मेन पायलट हे त्याच्यावर तिथं सही करतात. टेक लॉग सुद्धा आता आपल्याला शोधायचं आहे. आणि विमान हे जे होतं ते एअरवर्दी होतं का, म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का, असा एक वेगळा रिपोर्ट हा DGCAचा असतो. तो सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो. एक मेन मेंटेनन्स, इंजिन काढावं लागतं, घालावं लागतं, ऑइल चेक करावं लागतं सगळं. आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स, कुठलंही प्रवास झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं, त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं. आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा विमानाचा. तिथं सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा असतात. तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचे विमानं ठेवलेली असतात आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरा कुठे, कसे, कोण मेंटेन करत होतं, खरंच विमानाला कोणी हात लावला होता का, चेकिंग झालं होतं का, हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे. आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला, कसा केला, काय केला, त्याला विमान कंपनीला सुद्धा शेड्यूल दिला असतं आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो. ते झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे. आणि हे रिपोर्ट का मागतोय, कारण का हे जे VSR कंपनी आहे त्या VSR कंपनीमध्ये अनेक एक्स DGCAचे लोक काम करतात, नाही तर त्यांचे कन्सल्टंट आहेत. त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत. बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही. आणि असंच जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युपुलेट केलं जाऊ शकतं. हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात. त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील. आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू. तुम्हाला आठवत असेल 2023ला एक ऍक्सिडेंट झाला होता. ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान होतं. बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहित नाही. हे पडलं, हे घसरत गेलं, पाऊस तिथं पडत होता, स्पीड खूप होतं, विमानचा टाईप लेअर जेटचाच होता. आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये, असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले. बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा, अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना. आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. आता हा ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे
अजून पाऊस होता, हे होतं, मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते. मग आमच्या VSR या कंपनीचं लेट जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल. 2023 चा हा विषय. मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल अशी अपेक्षा आपण करू. कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कोणी दाबू शकत नाही. बघूया काय झालं पुढे. दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही. अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या